नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजपासून या 3 राशींच्या आयुष्यात प्रचंड पैसा, मान सन्मान, यश कीर्ती मिळणार आहे. कारण मार्गशीर्ष महिना सुरू झाल्या या राशींना साक्षात लक्ष्मी माता आशीर्वाद देत आहे. धन संपत्तीने घर भरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या राशींबद्दल. नक्की आहेत त्या कोणत्या राशी आणि असे काय ग्रह बदल झालेले आहेत की या राशींना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. खूप दिवसांपासून थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो. कारण काय तेच जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी प्रथमच आपला व्हिडिओ पाहत असताल, आज पहिल्यांदा पाहताय किंवा चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नाही आत्तापर्यंत, तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या वैदिक ज्योतिषानुसार मंगळ काही काळाने राशी आणि नक्षत्र दोन्ही बदलतो आणि सध्या मंगळ हा आपल्या स्वतःच्या म्हणजेच वृश्चिक राशीत आहे आणि त्यामुळे रोचक असा राजयोग तयार करत आहे. तसेच सूर्य आणि बुध यांच्यासोबत त्यांचा संयोगही होत आहे तिघांचा. म्हणूनच ज्येष्ठा नक्षत्रामध्ये 19 नोव्हेंबरपासूनच या तिघांचा प्रवेश झालेला आहे. ग्रहांचा सेनापती मंगळ बुधाच्या नक्षत्रात गेल्यावर काही राशींना नशिबाची चांगलीच साथ मिळू शकते. खूप दिवसांपासून थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात. म्हणूनच पहिली जी रास आहे ती तूळ रास आहे. ज्यांची तूळ रास आहे तर अशा राशीच्या सर्व लोकांसाठी मंगळाचा जो ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश तो फारच फायद्याचा ठरणार आहे. या राशीच्या कुंडलीतील दुसऱ्या भावातून मंगळाचा गोचर होतोय. त्यामुळेच या काळात चांगले परिणाम मिळणार आहेत. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. लग्न भावात शुक्रामुळे मालव्य राजयोग तयार होत असल्याने नशिबाची साथ ही अगदी 1001% मिळू शकते. आयुष्यात सुख, समृद्धी आणि धन वाढवण्याची शक्यता जास्त आहे. अचानक पैसे मिळण्याचे योग देखील आहेत तूळ राशीसाठी. त्याशिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना विशेष फायदा मिळू शकतो. यासोबतच नवीन व्यवसाय सुरू जर करण्याचा विचार करताय तर जरूर सुरू करा. कारण हा काळ नवीन सुरुवातीसाठी खूपच चांगला फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय नफा देखील देऊ शकतो. करिअरमध्ये जर नवीन संधी मिळवण्याची शक्यता वाटत असेल, नवीन कुठून संधी जर येत असेल तर ती संधी सोडू नका. दुसरी रास जी आहे ती वृश्चिक रास आहे. कारण या राशीच्या कुंडलीत मंगळ ज्येष्ठा नक्षत्रात जाऊन लग्न भावात राहणार आहे. म्हणूनच आणि सध्या वृश्चिक राशी स्वतः मंगळाचा जो स्वामी आहे ती वृश्चिक रास आहे. म्हणूनच या राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. नेतृत्व करण्याची क्षमता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी देखील मिळू शकते. आत्मविश्वास तर वाढणार आहे, पण तुमच्या मतांना महत्त्व दिलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. या काळामध्ये बघा करिअर वगैरे तुमचं जे आहे त्यासोबत इतर क्षेत्रात सुद्धा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. मंगळाची दृष्टी 7व्या भावावर असल्याने सरकारकडून काही फायदा मिळू शकतो. तुम्ही खूप दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. प्रॉपर्टी, वाहन इत्यादी खरेदीचे स्वप्न देखील वृश्चिक राशीचे पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर आहे तिसरी रास जी मीन रास आहे. या राशीच्या लोकांना देखील मंगळाचा जो ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश आहे तो खूप फायद्याचा ठरणार आहे. कारण या राशीमध्ये भाग्य भावात मंगळ बसलेला आहे. म्हणूनच यासोबत रोचक मंगळ आदित्य योग आणि त्रिग्रही योग असा या राशीच्या मध्ये तयार होत आहे. हा शुभ योग आहे. म्हणूनच या राशीच्या लोकांना नशिबाची चांगलीच साथ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप लाभदायक आहे. यासोबत नवीन जर नोकरी शोधत असताल तर या लोकांना खूप चांगल्या संधी मिळून येणार आहेत. व्यवसाय असेल तुमचा तर व्यवसायामध्ये देखील फायदा होणार आहे. फक्त जी संधी मिळणार आहे त्या संधीचं सोनं करायचं तुमच्या हातामध्ये आहे. अफाट कष्टासोबत योग्य बुद्धिमत्ता, योग्य बुद्धीने घेतलेला निर्णय हा तुम्हाला यशाच्या शिखरावरती जरूर पोहोचवणार आहे. म्हणूनच ही सर्व माहिती तुम्हाला ज्योतिषशास्त्रावर मी आधारित सांगितली आणि यासोबत ज्या तुमच्या फॅमिलीमधील लोकांच्या या राशी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. त्यांना देखील कळू दे की यंदा त्यांच्या राशीमध्ये आलेले हे ग्रहमान किती चांगली त्यांच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.